नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टीईटी 2026 विज्ञान विषयाशी संबंधित आपण 500 PYQ ची सिरीज पाहत आहोत, ज्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये 30 क्वेश्चन पाहिले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण पुढील 30 क्वेश्चन पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे जे क्वेश्चन आहेत ते तुमच्या पेपर 2 साठी जे आहेत अत्यंत उपयुक्त आहेत. तुमच्या प्रिपरेशन मध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही एकही प्रश्न स्किप करू नका. यामध्ये PYQs आहेत, त्याचबरोबर एक्सपेक्टेड क्वेश्चन सुद्धा आहेत. त्यामुळे जे आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे 31वा प्रश्न पाहतोय. खालीलपैकी डॅश डॅश यातून ध्वनी सर्वात वेगाने प्रवास करतो. ऑप्शन आहेत शुद्ध ऑक्सिजन, लोखंड, पाणी, निर्वात पोकळी. तर 2016 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे ध्वनी या कन्सेप्टवर. आणि ध्वनी या कन्सेप्टवर भरपूर प्रमाणात क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतात, त्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला माहित आहे की ध्वनी जो आहे तो स्थायू, जो एखादा पदार्थ समजा स्थायू आहे, तर स्थायू मध्ये जे रेणू असतात ते खूप जवळ असतात. त्यामुळे ध्वनी प्रवास करत असताना एका रेणूकडून दुसऱ्या रेणूकडे कंपन, ध्वनी म्हणजे ते व्हायब्रेशनने ध्वनी निर्माण होत असतो कंपनाने. तर कंपन जे आहे एका रेणूकडून दुसऱ्या रेणूकडे सर्वात जलद जातात स्थायूमध्ये, कारण रेणू जे आहेत ते जवळ जवळ असतात. त्याच्या या स्थायूच्या कंपॅरिझन मध्ये द्रवामध्ये जे आहे रेणू थोडीशी बिरळ असतात. त्यामुळे जे ध्वनीची प्रवास करण्याची गती द्रवामध्ये असते ती थोडीशी कमी असते. आणि वायूमध्ये जे आहे जास्तच विरळ कण असल्यामुळे म्हणजे प्रवासाची ध्वनीची गती आहे ती सर्वात कमी जी आहे ती वायूमध्ये असते. आणि ध्वनीला जे आहे माध्यमाची गरज असते, त्यामुळे जिथे माध्यम नाही म्हणजेच निर्वात पोकळी, तर निर्वात पोकळीमध्ये ध्वनी प्रवासच करत नाही. त्यामुळे हा तर ऑप्शन येत नाही. आणि पाणी द्रव्य आहे, पाण्यामध्ये जे आहे ते ध्वनीची प्रवास करण्याची क्षमता थोडीशी कमी असते. आणि लोखंड हा जो आहे तो स्थायू आहे. आणि आपण पाहिलं की स्थायू मध्ये जे आहे ध्वनी सर्वात जास्त वेगाने ट्रॅव्हल करत असतो, कारण जे आहे इथे रेणू एकमेकांच्या खूप जास्त जवळ चिकटलेले असतात. त्यामुळे एका रेणूकडून दुसऱ्या रेणूकडे व्हायब्रेशन सर्वात फास्ट होते. म्हणून लोखंड हा स्थायू असल्यामुळे लोखंडामध्ये सर्वात जलद गतीने होते. आणि शुद्ध ऑक्सिजन वायू आहे, आणि वायूचे कण जे आहेत ते विरळ असल्यामुळे जे आहे ध्वनी स्थायू रूप आणि द्रव्य रूपापेक्षा वायू रूपामध्ये सर्वात कमी जे आहे ते ट्रॅव्हल करत असते. आणि निर्वात पोकळीमध्ये जे आहे ध्वनी ट्रॅव्हल करत नसते, कारण निर्वात पोकळीमध्ये कुठलेही प्रकारचे माध्यम जे आहे ते प्रेझेंट नसते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जर पृथ्वीवर वातावरण नसते तर आकाश जे आहे ते डॅश डॅश या कलरचे असते, असे इथे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत गडद निळा, पांढरे, गडद काळे आणि लाल. 2017 मध्ये हा प्रश्न आलेला आहे की जर पृथ्वीवर वातावरणच नसले असते तर आपलं जे आकाश आहे ते कुठल्या कलरचे असते. तर आकाश जे आहे ते गडद काळे या रंगाचे असते. कारण हे जे आकाशाचा कलर आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचे विखुरणे, स्कॅटरिंग ऑफ लाईट यावर जे आहे ते आकाशाचा कलर या हा जो इफेक्ट आहे या इफेक्टमुळे आकाशाचा कलर आपल्याला निळा दिसतो. कारण सूर्यप्रकाश जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो त्यावेळी जे आहे वातावरणातील जे वायूचे कण असतात, धुलीकण किंवा पाण्याचे थेंब असतात, या प्रकाश किरणांना सर्व दिशेने जे आहे ते स्कॅटर करतात, विखरून टाकतात. आणि या स्कॅटरिंग ऑफ लाईट चा जो इफेक्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाशातील जो रंग येतो तो निळा रंग सर्व आकाशामध्ये पसरलेला दिसतो. त्यामुळे आपल्याला जे आहे ते आकाश निळे दिसते. पण जर पृथ्वीवर वातावरण जर नसले असते तर तिथे हवेचे कण किंवा धुलीकण असणार नाहीत. पृथ्वीवर जर वातावरण नसले असले तर तिथे हवेचे कण, धुलीकण हे जे आहेत ते प्रेझेंट नसते. त्यामुळे कण नसल्यामुळे सूर्यप्रकाश जो येतो सूर्याकडून त्याचं जे विखरते ते विखरणं झालं नसतं. म्हणजे त्याचं जे स्कॅटरिंग होत असते ते स्कॅटरिंग सुद्धा झालं नसतं. प्रकाश विखुरला गेला नाही तर कोणताही रंग निर्माण झाला नसता. त्यामुळे जे आहे आकाश संपूर्णपणे गडद काळे दिसले असते.
तर अशा पद्धतीने आपल्याला विचारलं होतं की जर पृथ्वीवर वातावरण नसले असते तर आपल्याला आकाशाचा कलर कसा दिसला असता, तर त्याचं उत्तर आलं गडद काळे. कारण पृथ्वी आकाश आपले जे आकाश आहे ते आपल्याला निळा कलर दिसतो का, तर स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर येत असताना वातावरणात असणारे जे धुलीकण, पाण्याचे थेंब, त्याच्यामुळे तो प्रकाश जो आहे तो असा विखुरला जातो आणि निळा कलर आपल्याला दिसतो. पण हे जर वातावरणच नसेल तर पाण्याचे थेंब पण नसणार आणि धुलीकण पण नसणार, त्यामुळे जे आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट होणारच नाही. त्यामुळे आपल्याला आकाश गडद काळे दिसणार. 2017 ला आलेला हा प्रश्न आपण येथे पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इथे जे आहे डॅश डॅशचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे. ऑप्शन आहेत अभ्रक, हिरा, पाणी, काच. तर आपल्याला जो आहे तो अपवर्तनांक विचारलेला आहे. 2016 मध्ये जो आहे तो हा प्रश्न आलेला आहे. तर सर आपण अपवर्तनांक म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जेव्हा प्रकाश एका माध्यमातून जे आहे दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असते, समजा हा प्रकाश आला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जे आहे, समजा स्थायू एखादा वायू आहे, वायूमधून जर समजा द्रव्यात म्हणजे हवेतून जो आहे आपण प्रकाश बॅटरी लावली तर ह्या हवेतून प्रकाश आपण पाण्यात सोडला तर तो जो आहे तर तो थोडासा जो आहे तो त्याचा जो रे आहे म्हणजे प्रकाशाचा जो किरण आहे तो थोडासा आपल्याला कललेला दिसतो, त्याला म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एखाद्या पदार्थाचा. तर जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा त्याची दिशा बदलते आणि याला जे आहे प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. आणि प्रकाश किरणांची वाकणे मोजण्याचे जे परिमाण आहे त्याला म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर ह्याला जे आपण ज्या परिमाणाने मोजतो त्याला म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ज्या माध्यमांचा अपवर्तनांक जेवढा जास्त असेल त्या माध्यमाचा प्रकाशाचा वेग तेवढा कमी असतो आणि प्रकाश किरण तिथे जास्त वागतात. म्हणजे ज्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेवढा जास्त असतो तेवढा जे आहे त्या माध्यमात प्रकाशाचा वेग तेवढा कमी असतो आणि प्रकाश किरण तिथे सर्वात जास्त जे आहे ते वागत असतात. आता इथे जो आहे आपल्याला सर्वात जास्त अपवर्तनांक कशाचा आहे असं विचारलेलं आहे म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर हिऱ्याचा जो आहे हिऱ्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात जास्त आहे. निसर्गात आढळणाऱ्या सर्व नैसर्गिक पदार्थापैकी जे आहे हिऱ्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात जास्त आहे. त्याचा जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असल्यामुळे हिरा अत्यंत चमकदार दिसतो आपल्याला. याच्या कंपॅरिझन मध्ये अभ्रक, पाणी, काच यांचा जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो कमी आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण अशा पद्धतीने पाहिले आहे. ऑप्शन क्रमांक 2 हिऱ्याचं जे आहे अपवर्तनांक किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सर्वात जास्त असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कायमस्वरूपी चुंबक डॅश डॅश पासून बनवतात. ऑप्शन आहेत कोबाल्ट, निकेल, नरम लोखंड, ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्टचे संमिश्र. तर कायमस्वरूपी चुंबक कशापासून बनवतात विचारलेला आहे. 2016 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे निकेल आणि कोबाल्टचे संमिश्र. तर हा जो आहे ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्टचे संमिश्र. कायमस्वरूपी चुंबक म्हणजे कसे चुंबक, तर जे चुंबक आपले चुंबकीय गुणधर्म जे आहेत ते दीर्घकाळ टिकवून ठेवतात आणि दीर्घकाळ आणि कायमचे टिकवून ठेवतात त्यांना कायमस्वरूपी चुंबक म्हणतात. यांच्यामध्ये चुंबकत्व धरून ठेवण्याची क्षमता ही खूप जास्त असते आणि चुंबकत्व नष्ट होण्यास जो असणारा विरोध आहे तो पण जास्त असतो. यासाठी लोह चुंबकीय पदार्थांचा संमिश्राचा जो आहे तो वापर केला जातो. यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्टचे संमिश्र म्हणजेच अल्निको. कोबाल्टचे संमिश्र त्याला की आपण अल्निको म्हणतो. ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट हा जो ऑप्शन क्रमांक 4 आहे यापासून कायमस्वरूपी चुंबक बनवले जाते. अशा पद्धतीने 34व्या प्रश्नाचं आपण उत्तर पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
वजनाचे एसआय युनिट काय आहे? ऑप्शन आहेत किलोग्रॅम, मीटर पर सेकंड स्क्वेअर, न्यूटन आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर. यापैकी आपल्याला वजनाचे एसआय युनिट विचारलेलं आहे. तर न्यूटन न्यूटन हे जे आहे ते वजनाचे एसआय युनिट आहे. किलोग्रॅम किलोग्रॅम हे जे आहे ते वस्तुमानाचे आहे. वस्तुमानाचे एसआय युनिट किलोग्रॅम आहे. आणि मीटर पर सेकंद हे जे आहे ते त्वरण, ऍक्सेलरेशन किंवा त्वरण म्हणतो आपण, त्याचे एसआय युनिट मीटर पर सेकंद आहे. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे जे आहे ते दाबाचे जे आहे ते एसआय युनिट आहे. तर ह्या एसआय युनिटवर भरपूर वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे आपल्याला एसआय युनिट जे आहेत ते पाठच करून ठेवायचे आहेत. तर 35व्या प्रश्नाचा अशा पद्धतीने आपण उत्तर पाहिलेलं आहे. न्यूटन हे करेक्ट आन्सर आलेला आहे. इथे 36वा प्रश्न आपण पाहतोय. प्रश्न आहे मिथिल ऑरेंज हे दर्शक आम्ल द्रावणामध्ये डॅश डॅश हा रंग तर आम्लारी द्रावणामध्ये डॅश डॅश रंग दाखवतो. महाराष्ट्र टीईटी 2025 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर मिथिल ऑरेंज हा जो इंडिकेटर आहे, जो की आम्ल आणि आम्लारी ओळखताना इंडिकेटर यूज होते, तर हा जो आहे तो आम्ल द्रावणामध्ये लाल रंग आणि आम्लारी द्रावणामध्ये जो आहे तो पिवळा रंग दाखवतो. तर इथे जो आहे तो आम्ल द्रावणामध्ये लाल रंग दाखवतो. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक 3 हा जो आहे पिवळा आणि लाल, आम्ल द्रावणामध्ये लाल आणि आम्लारी द्रावणामध्ये जो आहे तो पिवळा कलर दाखवत असतो. तर इथे सुरुवातीला लाल आणि नंतर पिवळा असायला पाहिजे होता. तर आपल्या लक्षात आलं की मिथिल ऑरेंज आहे आम्ल पदार्थामध्ये लाल आणि आम्लारी द्रावणामध्ये पिवळा कलर दाखवत असतो. त्याच्यानंतर दुसरे जे काही लिटमस वगैरे इंडिकेटर आहेत ते आपण पाहूया. इथे जो आहे तो मिथिल ऑरेंज आपण बघितलं. मिथिल ऑरेंज इथे आपण आम्ल आणि आम्लारी. तर आम्लारीमध्ये जे आहे आम्लामध्ये मिथिल ऑरेंज लाल कलर आणि आम्लारी द्रावणामध्ये पिवळा कलर दर्शवितो. दुसरे इंडिकेटर फिनॉल्फ्थेलिन. हा जो आहे आम्ल द्रावणामध्ये रंगहीन राहतो, कलरलेस. आणि आम्लारी द्रावणामध्ये जो आहे तो पिंक म्हणजे गुलाबी होतो. त्याच्यानंतर आहे लिटमस पेपर. लिटमस आहे याच्यामध्ये ब्लू लिटमस जर आम्ल द्रावणामध्ये कुठला होतो, लाल होतो आणि आम्लारी द्रावणामध्ये जो आहे तो निळाच राहतो. आणि दुसरा लिटमस पेपर असतो लाल लिटमस पेपर जो आहे आम्ल द्रावणामध्ये लालच राहतो आणि आम्लारी द्रावणामध्ये तो जो आहे तो निळा होतो. तर अशा पद्धतीने आपण इथे 4 इंडिकेटर पाहिलेले आहे. मिथिल ऑरेंज, फिनॉल्फ्थेलिन, लिटमस पेपर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आपण 38वा प्रश्न पाहतोय. प्रश्न आहे दुष्पेन पाण्यात डॅश डॅश चे क्लोराईड व डॅश डॅश चे सल्फेट जे आहेत ते क्षार आढळतात. 2025 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर इथे आपल्याला दुष्पेन पाणी म्हणजेच दुष्पेन पाणीमध्ये जे आहे एखाद्या आपण जर समजा एखाद्या पाण्यामध्ये जे आहे नॉर्मल पाण्यामध्ये आपण साबण जर मिळवले, साबण मिक्स केले तर त्याचे काय होते, फेस तयार होतो. पण दुष्पेन पाण्यामध्ये जर आपण साबण ऍड केले तर त्याचा जो आहे तो थर जो आहे तो तयार होतो. तर दुष्पेन पाणी म्हणजे त्याला क्षारामुळे एखाद्या पाण्याला जर कठीणपणा आला असेल तर त्याला विविध क्षारामुळे कठीणपणा आला असेल तर त्याला दुष्पेन पाणी, हार्ड वॉटर असं म्हणतात. तर यामध्ये कशाचे क्लोराईड आणि कशाचे सल्फेट असतात असं विचारलेलं आहे.
तर या दुष्पेन पाण्यामध्ये जे आहे ते कॅल्शियमचे क्लोराईड असते आणि मॅग्नेशियमचे सल्फेट असते. तर याला जे आहे ते कठीणपणा कॅल्शियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम सल्फेटमुळे येतो. तर पाण्यात जेव्हा कॅल्शियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम सल्फेटचे क्षार विरघळतात तेव्हा जे आहे ते दुष्पेन पाणी म्हणजे हार्ड वॉटर जे आहे ते बनत असते. इथे 38वा प्रश्न आपण पाहतोय, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आपल्याला निवडायला सांगितलेली आहे. 2025 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत फिनेगर ऍसिटिक ऍसिड, चिंच टार्टारिक ऍसिड, टोमॅटो ऍस्कॉर्बिक ऍसिड, लिंबू सायट्रिक ऍसिड. तर फिनेगर ऍसिटिक ऍसिड ही जोडी करेक्ट आहे. चिंच मध्ये टार्टारिक ऍसिड असते त्यामुळे हा पण ऑप्शन करेक्ट आहे. टोमॅटो ऍस्कॉर्बिक ऍसिड हा जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे, कारण टोमॅटो मध्ये ऑक्झॅलिक ऍसिड असते. टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ऍसिड असते. टोमॅटो आणि पालक मध्ये जे आहे ते ऑक्झॅलिक ऍसिड असते आणि ऍस्कॉर्बिक ऍसिड हे जे आहे ते लिंबूवर्गीय फळात म्हणजेच आवळ्यामध्ये वगैरे ऍस्कॉर्बिक ऍसिड असते आणि लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड ही पण जोडी जी आहे ती करेक्ट आहे. आपल्याला चुकीची ओळखायला सांगितलेली होती म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लेड आम्ल विद्युत घट डॅश डॅश मध्ये वापरतात. ऑप्शन आहेत रेडिओ, संच, बॅटरी, भिंतीवरील घड्याळ, कार आणि ट्रक. तर 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर लेड आम्ल विद्युत घट कशामध्ये वापरला जातात? तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे कार आणि ट्रक यामध्ये लेड ऍसिड जे बॅटरी आहे लीड ऍसिड बॅटरी ती कार आणि ट्रक मध्ये वापरली जाते. तर या घटाची विद्युत साठवणूक क्षमता जास्त असते. तो एकाच वेळी खूप जास्त उच्च क्षमतेचा विद्युत प्रवाह देऊ शकतो. त्यामुळे मोटार वाहनांचे इंजिन सुरू करण्यासाठी अशा जे आहे लीड ऍसिड बॅटरीचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं जे आहे करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 4 आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या विकारामुळे प्रथिनांचे रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये अमिनो आम्लामध्ये होते? ऑप्शन आहेत लायपेज, अमायलेज, ट्रिप्सिन आणि गायरेज. यापैकी जे आहे कोणत्या विकारामुळे प्रथिनांचे रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये होते? 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर ट्रिप्सिन या विकारामुळे जे आहे ते अमिनो ऍसिड मध्ये जे आहे प्रथिनांचे प्रोटीनचे अमिनो ऍसिड मध्ये जे आहे ते रूपांतर होत असते. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ट्रिप्सिन आहे. तर आपल्या शरीरात अन्नपचनाची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यासाठी जे विकर आपण जे आहे हे विकर किंवा एन्झाईम जे आहे ते मदत करत असतात. हे विकर म्हणजे काय? एन्झाईम. तर आपल्या शरीरामध्ये अन्नपचनाची क्रिया सुरळीत करण्यासाठी हे एन्झाईम मदत करत असतात. आणि प्रोटीन्स आपण जे प्रोटीन खातो ते शरीरात थेट जे आहे ते आपल्याला शोषून घेता येत नाही. त्यामुळे या विकरांच्या साहाय्याने त्या प्रोटीन्सचे म्हणजेच त्या प्रथिनांचे हे प्रथिने म्हणजेच प्रोटीन्सचे रूपांतर जे आहे ते अमिनो ऍसिड मध्ये करावे लागते. ट्रिप्सिन हे जे आहे हे ट्रिप्सिन जे आहे हे प्रथिनांचे पचन करण्याचे एक मुख्य विकर आहे आणि हे स्वादुपिंडातून जे आहे ट्रिप्सिनोजेन स्वादुपिंडातून ट्रिप्सिनोजेन हे जे आहे हे ट्रिप्सिनोजेन निष्क्रिय स्वरूपामध्ये तयार होते स्वादुपिंडामध्ये. हे जे ट्रिप्सिनोजेन आहे ते निष्क्रिय स्वरूपात स्वादुपिंडात तयार होते आणि लहान आतड्यात येऊन सक्रिय होते. हे प्रथिनांच्या साखळीचे जे आहे तुकडे करून त्याचे रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये हे ट्रिप्सिनोजेन करत असते. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की कोणत्या विकारामुळे जे आहे प्रथिनांचे रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये होते. तर आपण बघितलं प्रोटीन जे असतात ते थेट आपण शरीरामध्ये ऍब्सॉर्ब करू शकत नाही. त्याचे रूपांतर आपल्याला अमिनो ऍसिड मध्ये करावं लागते. मग जे हे जे ट्रायपोनोजेन आहे स्वादुपिंड पॅनक्रियाज मध्ये तयार होते ते निष्क्रिय स्वरूपात असते. लहान आतड्यामध्ये येऊन ते जे आहे ते सक्रिय होते आणि या प्रथिनांच्या साखळ्यांचे जे आहे ते तुकडे करत असते आणि अमिनो ऍसिड मध्ये जे रूपांतर करत असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील पैकी कोणते आम्लारे कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरले जातात? ऑप्शन आहेत MgOH2, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, NH4OH, हा NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड,
आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड. यापैकी जे आहे 2024 ला आलेला हा प्रश्न आहे, कोणते जे आम्लारी कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरले जाते? तर सोडियम हायड्रॉक्साईड. हा जो सोडियम हायड्रॉक्साईड आहे तो कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरला जातो. तर 41व्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एलपीजीची गळती रोखण्यासाठी ओळखण्यासाठी त्यात कोणता पदार्थ मिसळलेला असतो? तर 2021 ला आलेला हा प्रश्न आहे, एलपीजीची गळती ओळखण्यासाठी कोणता पदार्थ जे आहे त्यामध्ये असतो त्या एलपीजी मध्ये? तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हा प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन मिळून प्रोपेन आणि ब्युटेननी मिळून बनलेला असतो. हे दोन्ही वायू नैसर्गिक अवस्थेत संपूर्णपणे रंगहीन आणि गंधहीन असतात. त्यांना रंगही नसतो आणि गंधही नसतो. त्यामुळे जर एलपीजीची म्हणजे आपल्या घरगुती गॅसची गळती होऊ लागली तर ती कशी ओळखायची? तर त्यासाठी इथिन हा जो इथिन मरकॅप्टन हा जो वायू आहे त्यामध्ये मिसळला जातो. त्यामुळे उग्र वास येतो आणि आपल्याला आपल्या घरातले गॅस जर सुटला तर आपल्याला लगेच ओळख येतो. कशामुळे? इथिल मरकॅप्टन. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सजीवांच्या प्रजातीचे किंवा जातीच्या नावामध्ये साधारणपणे किती पेक्षा डॅश डॅश पेक्षा कमी मुळाक्षरे नसावेत? म्हणजे सजीवांच्या जे आहे प्रजातीचे नामकरण करत असताना डॅश डॅश पेक्षा कमी मुळाक्षरे नसावेत. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 3 आहे. 3 पेक्षा कमी मुळाक्षरे नसावेत आणि 12 पेक्षा जास्त नये. 3 पेक्षा कमी आणि 12 पेक्षा जास्त मुळाक्षरे राहू नये. तर बायनॉमियल नॉमिनिकल्चर म्हणजे द्विनाम पद्धती ही एक बायनॉमियल नॉमिनिकल्चर ही जी आहे ती सजीवांच्या वैज्ञानिक नाव देण्याची पद्धत आहे. द्विनाम पद्धत ही कार्ल लिनियस यांनी शोधून काढली. यामध्ये जो आहे 3 पेक्षा कमी मुळाक्षर आणि 12 पेक्षा जास्त राहू नये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गांडूळ या प्राण्यामध्ये डॅश डॅश द्वारे हालचाल होते. ऑप्शन आहेत पॅरापोडिया, सिटी किंवा सकर, चुष्के किंवा ट्यूब फिट नलिकापाद. यापैकी गांडूळ या प्राण्यामध्ये कशाद्वारे हालचाल होते विचारलेला आहे. 2025 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे गांडूळ प्राण्यामध्ये सिटी हे जे अवयव आहे ज्याला की रोमके म्हटले जाते, या रोमकेद्वारे जे आहे ते गांडुळाची हालचाल करत असते. गांडूळ म्हणजे अर्थवॉर्म म्हणतो. तर त्याचे जे आहे ते सिटी या अंगकाद्वारे जे आहे ते हालचाल करत असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश डॅश मध्ये जलाभिसरण संस्था असते. ऑप्शन आहे स्पंज, मासा, तारा मासा, झुरळ. यापैकी कशामध्ये जलाभिसरण संस्था असते विचारलेला आहे. 2018 पेपर दुसऱ्यामध्ये जे आहे हा प्रश्न आलेला आहे. तर यापैकी तारा मासा स्टारफिश हे करेक्ट आन्सर आहे. तर जलाभिसरण वॉटर व्हॅस्क्युलर इथे जो आहे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम कशामध्ये असते असं विचारलेलं आहे. तर स्टारफिश, तारा मासा म्हणजे स्टारफिश मध्ये वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम असते. आणि ही एक वैशिष्ट्यपूर्ण जलसंबंधित नलिकांची संस्था असते जी प्राण्याला हालचाल करण्यासाठी किंवा अन्नाची जे आहे ती पकड करण्यासाठी श्वसनासाठी मदत करत असते ही वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. तर यापैकी जे आहे तारा मासा हा जो आहे तो कंटक तत्वी म्हणजे इकानोकॉर्डाटा या संघातील आहे. याच्या शरीरात वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम असते आणि पाण्याचा दाब वापरून हे प्राणी त्यांच्या शरीरातील असलेल्या नलिकापाद ट्यूब फिट, आपण मागे जे पाहिले, ही कशाने हालचाल करतात? ट्यूब फिट नलिकापादने हालचाल करतात तारा मासा. तर अशा पद्धतीने 45व्या प्रश्नाचे जे आहे ते आपण आन्सर पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सजीवांच्या प्रजातींच्या नावामध्ये त्याचप्रमाणे जातीच्या नावामध्ये 3 पेक्षा कमी आणि डॅश डॅश पेक्षा जास्त अक्षरे असू नये. 2018 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. याच्याशी रिलेटेड जे आहे तो आपण इथे
2019 मध्ये आलेला प्रश्न पाहिलेला आहे. म्हणजेच प्रश्न कशा पद्धतीने एकाच कन्सेप्टवर प्रत्येक वर्षी विचारलेला गेलेला आहे तो आपण इथे पाहू शकतो. तर 2018 मध्ये आलेला हा प्रश्न आहे 3 पेक्षा कमी आणि 12 पेक्षा जे आहे ते जास्त. इथे जे आहे ते ऑप्शन 12 पाहिजे होता. 12 पेक्षा जास्त लेटर जे आहे ते असू नये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता जीव परपोषित आहे? ऑप्शन आहे स्पायरोगायरा, फॉलवॉक्स, अगारकस, नॉस्टॉक. यापैकी जे आहे ते खालीलपैकी कोणता जीव परपोषित म्हणजे कसे जे प्राणी तर जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असतात, ते परपोषित जीव म्हणजेच हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. हेटेरोट्रॉपिक. आणि स्वयंपोषी म्हणजे स्वयंपोषी जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. स्वयंपोषी म्हणजे आपण त्याला ऑटोट्रॉप्स म्हणतो. हे जे मोड ऑफ न्यूट्रिशन वरून प्रकार पडलेले आहेत. हेटेरोट्रॉपिक म्हणजे जे स्वतःचे, आपल्याला इथं परपोषित विचारलेला आहे. 2025 ला आलेला हा प्रश्न आहे. तर परपोषित खालीलपैकी कोणता? तर अगॅरिकस हे जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. हा एक कवकचा जो आहे तो प्रकार आहे. आपल्याला माहित आहे की कवक जे आहे ते क्लोरोफिल नसल्यामुळे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ते कोणतं जे आहे मोड ऑफ न्यूट्रिशन दर्शवते ते मृतोपजीवी सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन दर्शवत असते. सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं जे आहे ते करेक्ट आन्सर आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे मागच्या क्वेश्चनवर डिपेंडेंट प्रश्न आलेला आहे. हा 2025 ला आलेला आहे आणि हा पण 2025 ला. तर खालीलपैकी कोणता जीव मृतोपजीवी पोषण दर्शवतो? तर यापैकी कवक, फंगी हा जो आहे तो मृतोपजीवी पोषण जो आहे तो दर्शवत असतो. 2025 ला आलेला प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लायकेन मध्ये कोणते 2 जीव एकत्रित राहतात? 2025 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहे जीवाणू, कवक म्हणजे बॅक्टेरिया, फंगी, शैवाल म्हणजे अल्गी आणि जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. कवक म्हणजे फंगी आणि शैवाल म्हणजे अल्गी. पुन्हा हे कवक म्हणजे फंगी आणि विषाणू म्हणजे व्हायरस. तर यापैकी जे आहे कोणते 2 जीव एकत्र राहतात त्याला आपण लायकेन म्हणतो. तर ही एक जे आहे ते सिम्बायोसिसचं उदाहरण आहे, सहजीवनाचं उदाहरण आहे. यामध्ये सिम्बायोसिस म्हणजे काय? तर 2 जीव एकत्र राहतात, एकमेकांना फायदा करून देऊन ते 2 जीव एकत्र राहत असतात. यामध्ये जे आहे ते शैवाल आणि कवक आणि शैवाल हे 2 जीव एकत्र राहतात. शैवाल स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, कवक स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. तर शैवाल कवकला अन्न पुरवते आणि कवक जो आहे तो शैवालला शेल्टर, निवारा वगैरे पुरवत असतो. अशा सहजीवनाच्या पद्धतीतून हे 2 जण एकत्र राहतात आणि त्याला आपण जे आहे ते लायकेन म्हणतो. अशा पद्धतीने 49व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश हा दिवस ओझोन सुरक्षा दिवस म्हणून ओळखला जातो? 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर ओझोन सुरक्षा दिवस हा 16 सप्टेंबरला ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती वनस्पती कीटकभक्षी आहे? ऑप्शन आहे ड्रॉसेरा, मँगीफेरा आणि हे ॲझॅडिरेक्टा आणि ह्या मका. तर यापैकी कीटकभक्षी म्हणजे जे कीटक खाऊन उदरनिर्वाह करतात असे जे आहेत ते वनस्पती कोणते म्हणून विचारलेला आहे. ऑप्शन आहे 2024 ला आलेला हा प्रश्न आहे. तर यापैकी अचूक उत्तर आहे ड्रॉसेरा. ड्रॉसेरा हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर ज्या जमिनीमध्ये जे आहे ते नायट्रोजन आणि इतर आवश्यक खनिजांची कमतरता असते अशा पाणथळ किंवा खडकाळ जमिनीवर या वनस्पती प्रामुख्याने ग्रो होत असतात आणि या अर्ध स्वयंपोषी असतात आणि त्या ज्या आहेत त्या कीटकभक्षी असतात. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणत्या पद्धतीने हिरव्या पानातील रंगके द्रावणातील विद्राव्यतेच्या नुसार वेगळे केले जातात? तर द्रावणातील विद्राव्यतेनुसार रंगके वेगळे करण्यात जाणाऱ्या ज्या आहेत या पद्धतीला क्रोमॅटोग्राफी म्हणतात. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर क्रोमॅटोग्राफी. वर्णलेख पद्धत म्हणतात. 2024 ला आलेला हा प्रश्न आहे. तर हे तंत्र मिश्रणातील एखादं मिश्रण असेल त्या घटकांच्या 2 वेगवेगळ्या अवस्थांमधील विभागणीवर आधारित असते. स्थिर अवस्था आणि दुसरी गतिशील अवस्था. तर जेव्हा पानांचा अर्क जो आहे म्हणजे पाण्याचा अर्क जो आहे द्रावणासोबत कागदावर असा जो आहे पसरवला जातो आणि विद्राव्यतेनुसार जे आहे ते
तिथे आपल्याला त्या द्रावणामध्ये जे काही सबस्टन्स असतात त्याच्या विद्राव्यतेनुसार तिथे आपल्याला वेगवेगळे रंग ते दाखवतात आणि त्याच्यानुसार आपण ते कमी विद्राव्यते असलेला घटक वेगळा, जास्त विद्राव्यते असलेला घटक वेगळा असं करून आपण रंग की वेगवेगळे करत असतो. अशा पद्धतीने ही क्रोमॅटोग्राफी पद्धत असते. या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कवके गटातील वनस्पती डॅश डॅश असतात. दोन डॅश डॅश असतात, तिथे डॅश डॅश आहे. तर 2013 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर सर्व स्वयंपोषी, सर्व परजीवी, सर्व मृतोपजीवी, परजीवी आणि मृतोपजीवी. तर कवके गटातील वनस्पती या परजीवी आणि मृतोपजीवी असतात. तर कवकेमध्ये हरितद्रव्य आहे ते म्हणजे क्लोरोफिल नसते, पूर्णपणे नसते. त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. त्यामुळे अन्नासाठी ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. तर ते जे आहे सॅप्रोफायटिक पोषण पण दाखवतात, म्हणजे मृतोपजीवी, आणि पॅरासायटिक हे दोन्ही पण, आणि परजीवी हे दोन्ही पण पोषण जे आहे या कवके गटातील म्हणजेच कोणतं तर फंगी गटातील वनस्पती दाखवत असतात. नेक्स्ट क्वेश्चन. कवकांच्या पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेल्या असतात? तर कवक म्हणजेच आपण पाहिलं फंगीचे जे सेल वॉल असतात ते कशापासून बनलेले असतात? तर ते जे आहेत ते चिटिन, हे कायटिन या नावाच्या जे आहेत त्या जटिल शर्करेपासून बनलेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कीटकभक्षी वनस्पती प्रामुख्याने कोणत्या घटकाची कमतरता भरून काढण्यासाठी कीटकांचे भक्षण करतात? ऑप्शन आहेत कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन. तर 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आपण कशा पद्धतीने जे आहे ते एकाच कन्सेप्टवर, म्हणजे आता इथे कीटक भक्ष्य आहेत, तर 2024 मध्ये याच्यावर 2 क्वेश्चन आलेले आहेत, आपण पाहू शकता. तर अशा पद्धतीने क्वेश्चन जे आहेत ते रिपीट होताना आपण पाहतोय. तर या ज्या वनस्पती आहेत ते नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी कीटकांचे जे आहे ते भक्षण करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्रोमॅटोग्राफी वर्णलेख तंत्रज्ञानामध्ये घटकांचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले जातात? आता इथून पुढचे संभाव्य प्रश्न आहेत. तर जे आहेत क्रोमॅटोग्राफी म्हणजे वर्णलेख आपण पाहिली प्रोसेस, त्यामध्ये कशाच्या आधारावर जे आहे ते रंगकाचे वर्गीकरण केले जाते? तर रंगकाचे वर्गीकरण जे आहे घटकांच्या स्थिर आणि गतिमान टप्प्यातील विद्राव्यतेनुसार त्याचे वर्गीकरण जे आहे ते केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. सजीवांच्या वर्गीकरणासाठी द्विनाम पद्धती बायनॉमियल नॉमिनिकल्चर सर्वात आधी कोण शोधून काढलं? ऑप्शन आहेत अरिस्टॉटल, कार्ल लिनियस, चार्ल्स डार्विन आणि रॉबर्ट फिटाकर. यापैकी जे आहे ते बायनॉमियल नॉमिनिकल्चर सर्वात अगोदर कुणी जे आहे ती शोधून काढली? तर कार्ल लिनियस यांनी ही बायनॉमियल नॉमिनिकल्चर द्विनाम पद्धती जी आहे शोधून काढली. या पद्धतीनुसार सजीवांच्या नावात 2 शब्द असतात. पहिला जो शब्द असतो तो प्रजाती म्हणजे त्याचं जीनस असते, आणि दुसरा जो शब्द असतो तो त्याचा जे आहे ते स्पेशीज दाखवत असते, जाती किंवा स्पेसीस दाखवत असते. अशी बायनॉमियल नॉमिनिकल्चरची पद्धत जी आहे कार्ल लिनियस यांनी शोधून काढली होती. त्यांना फादर ऑफ टॅक्झॉनॉमी सुद्धा म्हणतात. फादर ऑफ टॅक्झॉनॉमी सुद्धा म्हणतात. अरिस्टॉटल जीवशास्त्राचे जनक आहेत. जीवशास्त्राचे आणि प्राणीशास्त्राचे जनक सुद्धा आहे अरिस्टॉटल. फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ बायोलॉजी आणि झुलॉजी पण, बायोलॉजी आणि झुलॉजी दोन्हीचे जनक हे अरिस्टॉटल आहेत. चार्ल्स डार्विन यांनी थिअरी ऑफ इव्हॉल्युशन उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडला चार्ल्स डार्विन यांनी. तर अशा पद्धतीने, आणि रॉबर्ट फिटाकर यांनी 5 किंगडम्स क्लासिफिकेशन मांडले. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर कार्ल लिनियस आले. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील पहिले प्रतिजैविक अँटीबायोटिक पेनिसिलिन कोणत्या कवकापासून बनले? तर ऑप्शन आहेत पेनिसिलियम नोटॅटम, रायझोपस, ॲस्परजिलिस का अगॅरिकस. तर हे जे अँटीबायोटिक आहे ते पेनिसिलियम नोटॅटम यांनी या नावाच्या कवकीपासून बनवले. कवक म्हणजे फंगीपासून, बुरशीपासून जे आहे ते बनवले गेले. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बनवले. आपण पाहिले हे कोणी बनवले? तर
अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बनवले. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कवकाच्या अभ्यासाला काय म्हणतात? स्टडी ऑफ हा जो आहे तो 59वा प्रश्न आहे. कवकाच्या जो आहे अभ्यासाला म्हणजे स्टडी ऑफ फंगी याला काय म्हणतात? तर हा हे जे आहे संभाव्य प्रश्न आहेत. स्टडी ऑफ फंगीला जे आहे ते मायकोलॉजी म्हणतात. मायकोलॉजी असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर जे आहे मायकोलॉजी होते. नेक्स्ट क्वेश्चन. वनस्पतीमध्ये आढळणारा तांबोरा म्हणजे रस्ट आणि काजळी म्हणजे स्मट हा रोग कशामुळे होत असतो? ऑप्शन आहेत जीवाणू, कवक, विषाणू का शैवाल. वनस्पतीमध्ये आढळणारे हा जो रस्ट आणि स्मट आहे तो कवकामुळे होत असतो. फंगीमुळे जो आहे हे रोग होत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत जे आहे ते 59 प्रश्न बघितले आहेत. थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. आणि तुम्हाला जर काही या व्हिडिओ बद्दल सजेशन काही असेल तर तुम्ही प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.